अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर महानगरपालिका परिवहन KMT विभागात 27 वर्ष वाहक कंडक्टर पदावर कार्यरत राहिलेले आणि त्यापैकी 24 वर्षे कोल्हापूर रुकडी माणगाव या मार्गावर अत्यंत प्रामाणिक व निष्कलंक सेवा देणारे वाहक आनंदा शामराव पोणकर यांच्या सेवानिवृत्ती रुकडी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला। 31 मे 2026 रोजी ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून त्यांच्या दीर्घ आणि जनस्नेही प्रवासाचा गौरव करण्यासाठी रुकडी व माणगाव भागातील प्रवासी संघटना, विविध राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केले होते। रुकडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा सत्कार समारंभ पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। या सोहळ्याला रुकडी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच आतिश शिंगे, जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री रुकडीकर, सरपंच रुकडी पाकिजा मुल्ला, उपसरपंच रुकडी, माजी उपसरपंच शीतल खोत, शमुवेल लोखंडे, बशीर मकानदार, सेवानिवृत्त अधिकारी KMT विभाग, संतोष रुकडीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुजित पवार, बाबासाहेब कांबळे, त्याचबरोबर रुकडी गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी आणि नियमित प्रवास करणारे प्रवासी व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार यांनी आनंदा पोणकर यांच्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील आठवणींना उजाळा दिला। ते म्हणाले, 24 वर्षे एकाच मार्गावर सेवा देत असताना पोणकर यांनी आपल्या नम्र आणि मदतशील स्वभावामुळे प्रवाशांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केले होते। प्रवाशांनीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सेवानिवृत्ती भावी आयुष्यासाठी निरोगी आरोग्याच्या व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।